नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा, तसेच त्यांना निरोगी जीवनासाठी पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने शासन करोडो रुपयांचा निधी खर्च करत आहे। मात्र दुसरीकडे व्यवस्थेतील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। अनेक विद्यार्थ्यांनी जेवण निकृष्ट असल्याची तक्रार करत दररोजच्या आहारात बटाटे आणि सोयाबीनचाच वापर जास्त होत असल्याचा आरोप केला आहे। डहाणू तालुक्यातील कांबळगाव येथील सेंटर किचनमधून विविध आश्रमशाळांना जेवण पुरवले जाते, मात्र बेचव आणि निकृष्ट अन्नामुळे विद्यार्थी ते जेवण खाण्याऐवजी फेकून देत असल्याचे चित्र समोर आले आहे। खाण्यासाठी दिलेले बीट व्यवस्थित सोललेही जात नाही, नेहमी सोयाबीनचीच भाजी आणि पातळ डाळ दिली जाते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून आम्हालाही चांगले, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न मिळावे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच आमदार, खासदार आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी किमान आठवड्यातून एकदा आमच्यासोबत बसून जेवण करावे, म्हणजे त्यांनाही आमच्या अडचणीची जाणीव होईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पौष्टिक आहार मिळावा, तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे। पहा याबाबत आम्ही घेतलेला एक आढावा। गोड जेवण सांगा बघू। 26 जानेवारी आज काहीच नाही दिलं त्याने? म्हणजे महिला दिनाचं आज जेवण वगैरे गोड असं काय नाही? काय नाही दिलं? तुम्हाला असं जेवणामध्ये मी असं ऐकलं की बटाटेच जास्त येतात, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये, खरं आहे का? जास्तच आहे। दुसरी कोणती भाजी असते अजून? आणि डाळ कोणती कोणती हीच असते? अच्छा, हा? रोजची ही कोणती भाजी? सोयाबीन, सोयाबीन आणि डांगर, याला डांगर आहे आणि हे सोयाबीन दिला त्याने। हे आवडत नाही आणि ती बुवा भाजी नाही आवडत ना? म्हणजे ते आम्हाला वाटलं चणे आहेत का काबुली? मला तसं वाटलं चणे काय की हा? चव नाही। चला एक दिवस मी परत येतो। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।